म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी. आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात. आमची राज्यसभा जी आहे ती शिल्लक राष्ट्रवादीच्या कोट्यातली ती हवी आहे का? पक्षातून काही नाही ठीक आहे. आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला. तुला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात. जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं. त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे. काय असेल कदाचित दैवाचा भाग असेल, कदाचित काही कंपल्शन्स असतील. लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच का अन्याय? ते त्यांना आता विचारा कोणाला घेण्याचं, मला काय माहिती काय. पवार कुटुंबामध्ये सगळी पदं गेलेली आहेत. सुनित्रा वहिनी असतील, दादा असली, घराणेशाही असं वाटत नाही कारण की आजपर्यंत भाजपकडनं म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळालं असं वाटतं मला. पुढे नेक्स्ट साहेब तुम्ही लोकसभेमध्ये दलित मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आले नाही आणि घटना बदलणार आपण का म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे. पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार हे म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला. त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते. काय ते तुम्हाला कल्पना आहे? त्याच्यामुळे अधिकार गोठवले केंद्र सरकारने. मला काय कल्पना नाही. येत्या 15-20 दिवसात महायुती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर हे तिन्ही पक्ष वेगळे होतील असं रोहित पवारांचा दावा आहे. असं आहे की त्यांनी काय भविष्य कुठे पाहिलं मला काय कल्पना नाही, पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये कसं काय दिसत नाही. सर एक हिंदी में सवाल पूछता हूँ. जब से नतीजे आए हैं चुनाव के, संघ काफ़ी आरएसएस काफ़ी आलोचना कर रहा है बीजेपी का और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया है कि एनसीपी को इसमें लेना कोई ज़रूरत नहीं थी, इससे उनका बीजेपी का कैडर कोई नाराज़ हो गया है. कैसे देखते हैं आप संघ जो टिप्पणियाँ कर रहा है? देखिए अब उनका नाराज़ होना वो स्वाभाविक है, क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूँ कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं. अब मैं ये कहना चाहूँगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई? 4, और 4 में जो है 2 सीट जो है वो तो जो शिरूर जो है वो शिंदे साहब का आदमी उधर आके, और वो क्या है वो परभनी, वो भी उन्होंने कहा कि एक धनगर समाज को देना चाहिए जानकर. तो हमारे पहले में आए 2 सीट, एक रायगढ़, दूसरी बाराबंकी. एक जगह हम जीत गए, एक जगह हम हार गए. अब उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ? हमको तो 2 ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए. दूसरी बात ये मानता हूँ कि थोड़ी सी जो है पीछे हट हुई है, मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है.